उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या विषयातील गणित हा विषय आपण पाहत आहोत आणि या गणित या विषयातील 6वा पाठ जो आहे की संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना या पाठातील या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 6.2 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया आपण स्वाध्याय 6.2 मधील पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, एक संख्या दिलेली आहे आणि मधामध्ये स्टारचं चिन्ह आहे। ही संख्या मोठी आहे या दुसऱ्या संख्येपेक्षा, ही चिन्ह आहे मधामध्ये मोठी, दुसऱ्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल। पहा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सुद्धा या संख्येची तुलना करावी लागेल आणि तुलना करत असताना आपण दिलेल्या संख्येतील डावीकडील पहिले दोन अंक पाहू। 57 दोन्ही समान आहेत, त्यामुळे डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करू। 9 ही सुद्धा अंक समान आहे आणि डावीकडून चौथ्या अंकाची जर तुलना केली तर दुसऱ्या संख्येत 6 आहे आणि पहिल्या संख्येत स्टार आहे। म्हणजे या स्टारच्या जागी आपल्याला या 6 पेक्षा मोठा अंक घ्यावा लागेल, कारण चिन्हाने दाखवलेली आहे की पहिली संख्या ही मोठी आहे, म्हणून हे डावीकडून चौथी संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा, दुसऱ्या संख्येतील चौथ्या अंकापेक्षा मोठा अंक असणं अपेक्षित आहे। म्हणजे 6 पेक्षा मोठा अंक पर्याय जर पाहिला तर या ठिकाणी 7 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी उत्तर येईल। कारण या ठिकाणी जर आपण 7 हा अंक घेतला तर हे चिन्ह या ठिकाणी बरोबर आहे असं म्हणता येईल, पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे बा, यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत, 5 संख्या आहेत। या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती। पहा, अशा प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी योग्य कोणत्या क्रमाचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही। पहा, चढता किंवा उतरता, या ठिकाणी योग्य क्रमाने लावल्यास असा उल्लेख आहे। म्हणजे आपण या ठिकाणी चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने कोणत्याही एका पद्धतीने या संख्या आपण अगोदर लावायच्या आहेत आणि मग त्या संख्यामधील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या याच्यातील आपल्याला फरक काढता येईल। म्हणजे आपण या ठिकाणी ह्या दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावू, म्हणजे सुरुवातीला सर्वात लहान संख्या घेऊ। पहा, सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या शोधत असताना दिलेल्या संख्येची आपल्याला तुलना करावी लागेल। तुलना जेव्हाच करता येईल की तेव्हा त्या सर्व संख्या ह्या सारख्या अंकांच्या असतील। म्हणजे या ठिकाणी पहा, सर्व संख्या ह्या 5 अंकी आहेत, म्हणून आपल्याला याची तुलना करता येईल। डावीकडून पहिले 2 अंक जर आपण पाहिले सर्व संख्यांचे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 43, 42, 43, 42, 43, म्हणजे या ठिकाणी 42 असणाऱ्या अंक ह्या संख्या 2 आहेत, म्हणजे ह्या सर्व ह्या लहान आहेत आणि ह्या दोन संख्याच्या डावीकडील दोन्ही अंक 42 असल्यामुळे आपण या दोन संख्यातील डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करू। पहा, या ठिकाणी या संख्येत 5 आहे आणि या संख्येत 4 आहे, म्हणजेच सर्वात लहान संख्या 4 अंक 5पेक्षा लहान असल्यामुळे ही संख्या पूर्ण या सर्व संख्यामध्ये लहान असेल, ती आहे 42,454, बरोबर। आणि आता आपण मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण चढता क्रम न लावता सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढू शकतो, कारण आपल्याला लहान सर्वात आणि सर्वात मोठी संख्या आवश्यक आहे। पहा, या ठिकाणी सर्वात लहान संख्या आपण शोधलेली आहे। आता सर्वात मोठी संख्या शोधत असताना पहा, या संख्येच्या डावीकडील 2 अंक 43 आहेत, 43 आणि 43, म्हणजे तिन्ही संख्यांच्या डावीकडील दोन्ही अंक समान असल्यामुळे आपण आता या दोन संख्या तर या ठिकाणी कटल्या। या 3पैकी डावीकडून तिसरा अंक जर आपण पाहिला तर या संख्येत 0 आहे, या संख्येत 4 आहे आणि या संख्येत 8 आहे, म्हणजे सर्वात मोठा अंक 8 असल्यामुळे ही संख्या ही सर्वात मोठी आहे, 43,844। पहा, आपल्याला सर्वात लहान संख्या मिळाली, सर्वात मोठी मिळाली। आता यातील फरक काढायचा, म्हणजे या दोन संख्येची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल। पहा, पहिल्या मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या वजा करू। 4तून 4 गेले 0, 4तून 5 जात नाही, 14तून 5 गेले 9, 7 राहिले, 7तून 4 गेले 3 राहिले, 3मधून 2 गेला 1 राहिला 0, म्हणजे त्यांचा फरक येईल 1390। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल। नंतर समोर जाऊ आपण, प्रश्न तिसरामध्ये सुद्धा 4 संख्या दिलेल्या आहेत। या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व संख्या चढत्या क्रमानं या ठिकाणी लिहायची आवश्यकता नाही, तर या ठिकाणी प्रश्न आहे की चढत्या क्रमाने मांडल्यास
सर्वात शेवटी कोणती संख्या येईल. म्हणजे चढता क्रम काय असतो की सुरुवातीला सर्वात लहान ती संख्या मोठी मोठी होत जाते. म्हणजे सर्वात शेवटी ही दिलेल्या संख्येतील सर्वात मोठी संख्या येणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी या चारपैकी सर्वात मोठी संख्या आपण या ठिकाणी शोधू, म्हणजे ते आपलं उत्तर असेल. पहा, सर्व संख्या ह्या 5 अंकी आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी डावीकडील 2-2 अंकांची तुलना करू. पहा, चारही संख्या डावीकडील दोन्ही अंक हे 39 आहेत, म्हणजे समान आहेत. त्यानंतर डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करू. 7, 9, 8, 9. पहा, या ठिकाणी 7, 9, 8, 9 म्हणजे या ठिकाणी 9, 9 डावीकडून तिसऱ्या असणारी ह्या 2 संख्या आहेत. याच्यापेक्षा मग हे 8 आणि 7 लहान आहे. त्यामुळे आता या 2 संख्येतली जर आपण डावीकडून चौथ्या अंकाची जर तुलना केली, या संख्येत 7 आहे आणि या संख्येत 8 आहे आणि 8 हा अंक 7पेक्षा मोठा असल्यामुळं ही संख्या सर्वात मोठी आहे. या 4 संख्यातली 39,987 ती सर्वात शेवटी असेल. 39,987 पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नात सुद्धा पहा, या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती. पहा, 2017मध्ये हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत आणि उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संख्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे प्रथम आपण या सर्व संख्या उतरत्या क्रमाने लावून घेऊ अगोदर. मग उतरत्या क्रमाने लावत असताना आपल्याला सर्वात मोठी संख्या अगोदर लिहावी लागेल. या 4ही संख्या 6 अंकी आहेत. त्यामुळे आपण जर डावीकडून एका अंकाची जर तुलना केली तर लक्षात येईल की 4ही संख्यात डावीकडील पहिला अंक हा 4 आहे. त्यानंतर डावीकडून दुसरा आणि तिसरा अंक जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की पहिली आहे 97, 98, 97, 97. या ठिकाणी उतरत्या क्रमाने लिहायचं आहे आणि सगळ्यात मोठी संख्या सुरुवातीला लिहायची आहे. आणि 98 हे 97पेक्षा मोठे असल्यामुळे ही संख्या ही सर्वात मोठी असणार आहे. 4,98,989 ही सर्वात मोठी संख्या असेल. 89. त्यानंतर राहिलेल्या 3 संख्यांमध्ये आपण पाहू. पहा, तिन्ही संख्यातील डावीकडूनचे दुसरा आणि तिसरा अंकही समान आहेत 97. त्यामुळे आपण डावीकडून चौथ्या अंक ची तुलना करू. पहिल्या संख्येत आहे 9, या संख्येत आहे 8 आणि या ठिकाणी आहे 9. म्हणजेच 8 ही लहान आहे आणि 9 मोठा आहे. त्यामुळं या 2 संख्यांच्या बाबतीत तुलना करू. या दोन्ही संख्यांच्या डावीकडून चौथा अंक 9, 9 सारखा असल्यामुळे 5व्या अंकाची तुलना करू. 5वा अंकसुद्धा समान आहे. या ठिकाणी पहा, 9, 9च. त्यामुळं सगळ्यात शेवटचा अंक जो 6वा आहे त्या 6व्या अंकाची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की या संख्येत आहे 8 आणि या संख्येत आहे 9. 8पेक्षा 9 मोठा आहे. म्हणजेच ही संख्या या 2 संख्येत मोठी आहे. ती इथे येईल 4,97,999 आणि याच्यानंतर येईल ही राहिल्या 2 संख्या. ही आहे या ठिकाणी या डावीकडून चौथ्या अंकाची तुलना या ठिकाणी आपण केली होती या संख्येची. या संख्येत आहे 9 आणि या संख्येत आहे 8. म्हणजे ही संख्या मोठी आहे. ही येईल 3 नंबरला 4,97,998 आणि सगळ्यात लहान संख्या आहे सगळ्यात लहान संख्या आहे शेवटची 4,97,889. या ठिकाणी उतरता क्रम जर लावला तर आपल्याला या क्रमाने ह्या संख्या मिळतील 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. पहा, या ठिकाणी उतरता क्रम लावला आपण. आता पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. ही पहिली संख्या 4,98,989 अधिक तिसरी संख्या आहे 4,97,998. याची या ठिकाणी आपण बेरीज करू. 9 8 17 17 7 हातच्याला 1 8 1 9 9 9 18 8 हातच्याला 1 9 2 18 1 19 9 हातच्याला 1 8 1 9 9 7 16 6 हातच्याला 1 9 2 18 1 19 9 हातच्याला 1 4 8 9. याची बेरीज येईल पहा 9,96,987. 9,96,987 पर्यायामध्ये आहे पहा
9,96,900 पर्याय क्रमांक 1 हे या संख्येचं उत्तर असेल. 5वा प्रश्न. 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा पहा, या ठिकाणी 1 2 3 4 5 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यामधील फरक आपल्याला काढायचा आहे. या पद्धतीचं उदाहरण आपण या स्वाध्यायामध्ये वर एक सोडवलेलं आहे पहा, 2 नंबरचं. त्याच पद्धतीनं अगदी याही प्रश्नाचं प्रथम आपण चढत्या क्रमाने संख्या लावून घेऊ. कोणताही योग्य क्रम, एक उतरता लावला तरी चालेल किंवा चढता लावला तरी चालेल. आपण चढत्या क्रमाने लावू आणि लावल्यानंतर सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या शोधू आणि त्याच्यातील फरक काढू. पहा, चढत्या क्रमाने लावू. पहा, चढत्या क्रमाने लावत असून सर्वात लहान संख्या अगोदर लिहावी लागेल आपल्याला. आणि सर्व संख्या ह्या 5 अंकी असल्यामुळे आपण 2-2 अंकांची तुलना करू. पहा, पहिल्या संख्येत आहे 77, डावीकडून 2 अंकांची, बरं का, 77 77 77 77. म्हणजे 5ही संख्या डावीकडील दोन्ही अंक हे समान आहेत. त्यामुळं आपण डावीकडून 3ऱ्या अंकाची तुलना करू. पहा, 9, याही ठिकाणी 9 9 9 9, म्हणजे डावीकडून 3रा अंकसुद्धा सारखाच आहे. आता आपण डावीकडून 2 अंकाची तुलना करू. पहा, 4था आणि 5वा अंक पाहू. 87 98 97 78 99. पहा, या ठिकाणी 87 98 97 78 99. आपण चढत्या क्रमाने लावत असताना सर्वात लहान याच्यामधलं कोणती संख्या आहे? पहा, 87 98 97 78 99. 78 ही सर्वात लहान आहे. म्हणजे एकंदरीत ही सर्व संख्या, या सर्व संख्यामध्ये लहान संख्या आहे 78. यानंतर याच्यापेक्षा थोडी मोठी पाहायची असेल आपल्याला तर या ठिकाणी 87 98 97 99. म्हणजे 87 संख्या यापेक्षा मोठी आहे. 77,987. राहिल्या 2 संख्या. आता 3मध्ये पहा, डावीकडून आपण 4था आणि 5व्या अंकाची तुलना केली तर या ठिकाणी 98 आहे, 97 आहे, 99 आहे. म्हणजे क्रम जर लावला आपण चढता तर 97 98 99 या पद्धतीने येईल. म्हणजे 77,997 77,998 आणि सगळ्यात मोठी संख्या असेल 77,999. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला संख्यांचा चढता क्रम भेटलेला आहे. यामधील सर्वात मोठी संख्या ही शेवटची असेल आणि सर्वात लहान संख्या ही सुरुवातीची असेल. याच्यामधील फरक काढायचा आहे. म्हणजे या 2 संख्येची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणजे मोठ्या संख्येतून सुरुवातीची ही लहान संख्या आपण वजा करूया. 9तून 8 गेला, 1 राहिला. 9तून 7 गेले, 2 राहिले. 9तून 9 गेले, 0 0 0. म्हणजे तो फरक असेल 21. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. सहावा प्रश्न. या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, मधात एक चौकट दिलेली आहे. पहा काय म्हणते प्रश्न, पाहू आपण. या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या या संख्येपेक्षा मोठी असेल. पहा, ही संख्या आहे 99,987. म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या आपल्याला मोठी करायची आहे. तर या चौकटीमध्ये कोणता अंक असेल. या ठिकाणी सुद्धा आपल्याला या 2 संख्येची तुलना करावी लागेल आणि आपल्याला ही संख्या मोठी हवी आहे. म्हणजे या 2 संख्यांच्या जर पहिल्या आपण डावीकडून 3 संख्यांची जर तुलना केली तर तिन्ही अंक हे समान आहेत, 999 999. प्रश्न येतो डावीकडून 4थ्या अंकाची तुलना करण्याचा. तर ह्या संख्येमध्ये आहे ही जी संख्या लहान आहे, ही लहान आहे आणि ही मोठी आहे प्रश्नात सांगितल्याप्रमाणे. म्हणजे डावीकडून 4था अंक इथं 8 आहे. म्हणजे या संख्येमध्ये डावीकडून 4था अंक आपल्याला 8पेक्षा मोठा लिहावा लागेल. म्हणजेच ही संख्या या संख्येपेक्षा मोठी होईल. आणि 8पेक्षा मोठा अंक पर्यायामध्ये 9 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे या ठिकाणी जर आपण 9 लिहिलं तर या संख्येपेक्षा ही संख्या मोठी होईल. 7वा प्रश्न. पुढील संख्या गटापैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. पहा, चढत्या क्रमाने आहेत म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे ह्या संख्या गेलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला सर्वात लहान संख्या असेल आणि ती हळूहळू मोठी होत गेलेली असेल. आपण पर्यायाचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर शोधू. पहा, पहिला जर पर्याय पाहिला तर पहिल्या पर्यायामध्ये आपल्या लक्षात येईल की सर्व संख्या ह्या 6 अंकी आहेत.
सर्व संख्या 6 अंकी आहे, म्हणजे आपण डावीकडून 2-2 अंकाची तुलना करायला हरकत नाही. या डावीकडून जर 2 अंकाची तुलना केली तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 51, 41, 43, शेवटी पुन्हा 51. आणि चढत्या क्रमाने लिहित असताना सर्वात लहान आपल्याला संख्या हवी असते, आणि या ठिकाणी सर्वात लहान पहिल्या 2 संख्या 41 आहेत. म्हणजे 41 डावीकडून 2 अंक असलेली संख्या ही सर्वात प्रथम हवी होती, ती 2 नंबरला आहे. म्हणजे या ठिकाणी हा योग्य चढता क्रम नाही हे आपल्या लक्षात येईल. दुसरा पर्याय पाहू आपण. दुसऱ्या पर्यायातील सुद्धा सर्व संख्या या 6 अंकीच आहेत. म्हणजे आपण डावीकडून 2 अंकांची या ठिकाणी तुलना करू. पहा, डावीकडून 2 अंक तुलना केल्या लक्षात येईल की 51, 41, 41, 43. म्हणजे या ठिकाणी 41 ही लहान आहे, ती सर्वात प्रथम हवी होती. 41 2 अंक असलेली ही संख्या ती 3 नंबरला आहे. म्हणजे अर्थातच हा सुद्धा योग्य चढता क्रम नाही. तिसरा पर्याय पाहू. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पहा, सर्व संख्या 6 अंकी आहेत. म्हणजे पहिल्या 2 अंकांची डावीकडून आपण तुलना करू शकतो. आणि पहिल्या 2 अंकांची तुलना केल्यावर लक्षात येईल की 51, 51, 43, 41. म्हणजे सर्वात लहान 41 हे सुरुवातीला हवं होतं चढत्या क्रमामध्ये, ते शेवटी आहे. म्हणजेच हा सुद्धा चढता क्रम नाही असं आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचा अर्थातच शेवटचा पर्याय हे उत्तर निश्चित असणार आहे, पण आपण एकदा चेक करून घेऊ. पहा, सर्व संख्या ह्या 6 अंकीच आहेत. आपण पहिल्या 2 अंकांची तुलना करू. 41, 43, 51, 51. म्हणजे सर्वात लहान 41 आहे, आणि 41 डावीकडून 2 अंक असलेली ही सर्वात लहान संख्या ही सुरुवातीला आहे. ही बरोबर आहे, चढत्या क्रमात लहान संख्या सुरुवातीला असते. उरलेल्या 3 संख्यांची जर तुलना केली तर या ठिकाणी 43, 51, 51. म्हणजे डावीकडून 2 अंक हे 43 या 3मध्ये लहान आहे. म्हणजे ती 3 संख्यात अगोदर संख्या आहे, सुरुवातीला डावीकडून 43 अंक असलेली संख्या. म्हणजे ह्या ठिकाणी हा सुद्धा क्रम योग्य आहे. आणि शेवटच्या 2 संख्या जर पाहिल्या तर डावीकडून पहिले 2 अंक 51 समान आहेत. डावीकडून तिसरा अंक जर पाहिला 1, आणि या संख्येत 2, 1 हा 2पेक्षा लहान आहे, आणि या संख्येपेक्षा ही संख्या अगोदर आलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मधील हा चढता क्रम हा योग्य आहे असं आपल्याला सांगता येईल. प्रश्न 8वा. 8व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. पहा, 1, 2, 3, 4. या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक किती? याच स्वाध्यायामध्ये आपण याच पद्धतीचे 2 उदाहरणे अगोदर पाहिलेली आहेत. पहा, 5वं उदाहरण आणि दुसरं उदाहरण अगदी त्याच पद्धतीनं हे 8वं उदाहरणसुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक किती असेल? आपण या ठिकाणी एक क्रम लावू, चढता क्रम लावू, या संख्यांचा चढता क्रम लावू आणि पहिल्या व शेवटच्या संख्यातील फरक काढू. चढत्या क्रमाने लावत असताना आपल्याला सर्वात लहान संख्या अगोदर लिहावी लागेल. सर्व संख्या या 1, 2, 3, 4, 5 अंकी आहेत. म्हणजे डावीकडून 2-2 अंकांची तुलना करू आपण. 33, 33, 33. म्हणजे सर्व संख्यामध्ये डावीकडून 2 अंक हे समान आहेत, त्यामुळे डावीकडून तिसऱ्या अंकांची तुलना करू. पहा, या ठिकाणी आहे 3, या ठिकाणी आहे 7, या ठिकाणी आहे 4, आणि या ठिकाणी आहे 3. म्हणजे यातील सर्वात लहान आहे 3 आहे, 2 संख्यात आहे. सर्वात लहान 2 संख्यात आहे. म्हणजे या 2 संख्यांची तुलना करू. आता डावीकडून 4था अंक पाहू आपण. या ठिकाणी आहे 7, या ठिकाणी 4. म्हणजे 7पेक्षा 4 लहान आहे. म्हणजेच ही संख्या सर्वात लहान आहे, 33,347. आणि ही 33,374 त्याच्यापेक्षा मोठी आहे. आता राहिलेल्या 2 संख्यामधील आपण तुलना जर केली तिसऱ्या अंकाची डावीकडून, तर या ठिकाणी 7 आहे आणि या संख्येत 4 आहे. म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे. म्हणजे त्याचा आधी नंबर येईल 33,437, आणि सर्वात मोठी आहे 33,743. पहा, या ठिकाणी संख्यांचा चढता क्रम मिळवलेला आहे. यात पहिली संख्या आणि शेवटची संख्या याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. म्हणजे याची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला तो फरक मिळेल. ही मोठ्या संख्येतून ही पहिली संख्या आहे, छोटी ती आपण वजा करू. 3तून 7 जात नाही, 13तून 7 गेले, 6 राहिले. या ठिकाणी 3 उरले होते, 13 झाले. 13मधून 4 गेले. पहा, 13तून 4 गेल्यानंतर उरते 9. या ठिकाणी 6 राहिले होते, 6तून 3 गेले, 3 राहिले, 0 0. म्हणजे तो फरक असेल 396. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 9वा प्रश्न.
पहा 9वा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या 4 संख्यामध्ये उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक असेल. पहा या 4ही संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान म्हणजे उतरत्या क्रमाने या संख्या लावून या संख्येतील जी तिसऱ्या नंबरची संख्या येईल त्या तिसऱ्या संख्येतील शतक स्थानावरचा अंक आपल्याला शोधायचा आहे. पहा या ठिकाणी सर्वात मोठी संख्या शोधू आपण. या सर्व संख्या ह्या 4 अंकी आहेत म्हणून आपण डावीकडून 2-2 अंकांची तुलना करू. पहा डावीकडल्या अंकाची जर तुलना केली 2-2 तर पहिला आहे 87, 85, 88, 84. म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठं हे 88 आहे. म्हणजे ही संख्या सर्वात मोठी असेल 8875. त्याच्यानंतर उरलेल्या 3 संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या पहा डावीकडून 2 संख्यांची तुलना जर केली तर या ठिकाणी 87 मोठा आहे 85 आणि 84 पेक्षा. म्हणजे 87, 58 दुसरी संख्या येईल. राहिलेल्या 2 संख्येमध्ये डावीकडील 2 अंकाच्या तुलनेमध्ये मोठा आहे 84 पेक्षा 85 म्हणजे ही संख्या येईल यानंतर. आणि सगळ्यात शेवटी लहान संख्या येईल 84. पहा या ठिकाणी संख्यांचा आपण उतरता क्रम लावलेला आहे सर्वात मोठ्यापासून सर्वात लहानापर्यंत. यानंतर तिसऱ्या नंबरची संख्या ही आहे. पहिली, दुसरी, तिसरी आणि ही चौथी. तिसऱ्या नंबरची संख्या ही आहे आणि या संख्येतील शतक स्थानावरचा अंक पाहू आपण. एकक, दशक, शतक. शतक स्थानावरचा अंक आहे 5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि आखरी शेवटचं या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे 10वा. पहा तो आहे या संख्येतसुद्धा 5 संख्या दिलेल्या आहेत 4 अंकी. या संख्या योग्य क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यापैकी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे. पहा या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्न जरी फिरून विचारला असेल तर आपल्याला प्रथम योग्य कोणता तरी चढता किंवा उतरता क्रम लावायचा आहे आणि त्यामधील दुसऱ्या आणि चौथ्या क्रमाच्या ज्या संख्या येतील त्या संख्येमधील अर्थातच आपल्याला फरक सांगायचा आहे. किती फरक आहे म्हणजे पहिली लहान असणारी संख्या मोठ्यापेक्षा किती लहान आहे कितीने ही शोधायचं आहे. त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. सर्व संख्या ह्या 4 अंकी आहेत. आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर घेऊ आपण आणि तुलना करत असताना 4 अंकी सर्व संख्या असल्यामुळे डावीकडून 2 अंकाची तुलना करू. तर 5ही संख्यामध्ये डावीकडील 2 अंक हे आपल्याला समान असलेले लक्षात येतील. त्यामुळे आपण डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करू. 8, 9, 9, 7, 9. म्हणजेच सर्वात लहान या ठिकाणी 7 असेल. म्हणजे ही संख्या सर्वात लहान असेल 7978. यानंतर उरलेल्या 4 संख्यातील डावीकडून तिसऱ्या अंकाची जर तुलना केली तर लक्षात येईल आपल्याला 8 याच्यात 9 इथं 9 आणि इथं सुद्धा 9 म्हणजे 8 असणारी संख्या ही लहान आहे या 4 संख्यापैकी. म्हणजेच 7987 2 नंबरला येईल. उरलेल्या 3 संख्यामधील डावीकडून तिसरा अंक हा तिन्हीमध्ये समान असल्यामुळं आपण डावीकडून 3, 4 चौथा अंक एकक स्थानचा अंक पाहू. चौथा अंक या ठिकाणी 8, 7 आणि 9 म्हणजे 7 हे ह्या 3मध्ये लहान आहे. म्हणजे ही संख्या 3 नंबरला येईल 7997. आणि यानंतर उरलेल्या 2 संख्यातील डावीकडून हा जो चौथा अंक आहे अर्थात एकक स्थानचा अंक 8 आणि इथं 9, 9पेक्षा 8 लहान आहे. म्हणजेच 4 नंबरला येईल 7998 आणि सर्वात मोठी संख्या आहे 7999. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या 5ही संख्या चढत्या क्रमाने लावलेली आहेत. यानंतर आपल्याला पहा दुसऱ्या आणि चौथ्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्या म्हणजे ही संख्या आणि ही संख्या याच्यातील जी लहान संख्या आहे ती मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा करावी लागेल. म्हणजे ती लहान संख्या 2 नंबरची ह्या 4 नंबरच्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे हे आपल्याला सांगता येईल. 8तून 7 गेले 1 राहिला, 9तून 8 गेले 1 राहिला, 9तून 9 गेले 0, 7तून 7 0. म्हणजेच ही 4 नंबरची मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 11ने मोठी आहे किंवा
ही लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा 11ने लहान आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे याचं उत्तर असेल 11. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल 11. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. सांगण्याच्या ओघात जर एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आला असेल तर तो स्वतः विद्यार्थ्यांनी समजून घेऊन योग्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा.